हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा केला जातो याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. मृत्यूनंतर पाप आणि पुण्याचा हिशोब कसा केला जातो. आत्मा 16 नगरांपैकी शेवटच्या भूभीत नगरात पोहोचतो, जिथे 13 प्रतिहार आहेत, जे ब्रह्मदेवांचे पुत्र आहेत आणि त्यांना श्रवण म्हणतात, जो प्राणीमात्रांच्या शुभ अशुभ कर्मावर लक्ष ठेवत असतात. श्रवणदेव, चित्रगुप्त आणि यमराज यांना मानव जे काही बोलतो आणि करतो ते सर्व तो त्यांना सांगतो. ते दुरून सर्व काही ऐकू आणि पाहू शकतात. स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळात भ्रमण करणारे असे 8 श्रवण देव आहेत. त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत. त्यांची शक्ती ही त्यांच्या पतीसारखीच असते. ते मृत्यूलोकाच्या अधिकाराच्या स्वरूपात आहेत. तसेच ते पाताळात सर्व देव त्यांना सांगतो ते दुरून सर्व काही ऐकू शकतात. त्याचप्रमाणे त्यांना श्रवणी नावाच्या बायका आहेत. त्यांची शक्ती ही त्यांच्या पतीसारखीच असते. ते मृत्यूलोकाच्या अधिकाराच्या स्वरूपात आहेत. जो उपवास आणि दानधर्माने त्यांची पूजा करतो तो सौम्य आणि आनंददायी मृत्यूचा दाता बनतो. हे भगवान, एक प्रश्न माझ्या हृदयाला सतावत आहे की यमलोकात श्रवणदेवाचे काम काय? कोणत्या शक्तीच्या प्रभावाने त्यांना कर्म कळतात? असा प्रश्न ते विचारतात. ते मानवांना कसे ऐकतात आणि हे ज्ञान त्यांना कोणाकडून प्राप्त झाले आहे? देवेश्वर, त्यांना अन्न कुठून मिळते? कृपया आपण प्रसन्न होऊन माझ्या मनातली ही शंका दूर करावी. गरुडदेव असा प्रश्न विचारतात. हे पक्षीराज, सर्व प्राणीमात्रांना सुख देणारे माझे हे शब्द ऐक. श्रावणाशी संबंधित त्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगतो आहे. प्राचीन काळी जेव्हा संपूर्ण सृष्टी एक झाली आणि संपूर्ण सृष्टी आत्मसात करून मी शिवसागरात झोपलो होतो, त्यावेळी माझ्या नाभीवर वसलेल्या ब्रह्मदेवाने अनेक वर्ष तपश्चर्या केली. विश्वाची पुनर्रचना करण्यासाठी त्यांना अशा प्राण्यांची गरज होती ज्यांना लोकव्यवहार पूर्णपणे ज्ञात असेल. अशा स्थितीत सर्व देवतांच्या स्तुतीने ब्रह्माजी प्रेरित झाले आणि त्यांनी अतिशय तेजस्वी आणि मोठ्या डोळ्यांच्या श्रवणदेवांना जन्म दिला. या संसारात जो कोणीही जे काही शुभ किंवा अशुभ बोलतो ते सर्व हे श्रवणदेव ब्रह्मदेवाच्या कानावर पोहोचतात. त्यांना दुरून ऐकण्याचं आणि दुरून पाहण्याचे विशेष ज्ञान प्राप्त आहे. ते सर्व ऐकतात, म्हणूनच त्यांना श्रवण असे म्हणतात. आकाशात राहून ते त्या प्राण्यांकडे पाहत राहतात आणि जेव्हा तो प्राणी यमराजाच्या समोर येतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाईट कर्माचा, कामाचा, पाप पुण्याचा तपशील चित्रगुप्तद्वारा श्रवण देवतांना विचारला जातो. त्यानंतर चित्रगुप्त त्या प्राण्यांच्या कर्माचा लेखाजोखा धर्मराजांसमोर देतो आणि सांगतो की या प्राण्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या 3 क्षेत्रात कोणते काम केले आहे. ते काम त्याला विचारले जाते. हे पक्षीराज गरुड, या संसारात 4 मार्ग आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. जे चांगल्या स्वभावाचे प्राणी आहेत ते धर्माच्या मार्गावर चालतात. जे पैसे किंवा मालमत्ता दान करतात ते विमानाने परलोकात जातात. काम म्हणजे जे पीडितांना मदत करतात आणि त्यांच्या इच्छा पूर्ण करतात ते अश्वावर बसून जातात. जे जीव मोक्षाची इच्छा करतात आणि भागवत प्रेमी आहेत ते हंसाच्या विमानात परलोकात जातात. याखेरीज धर्माला न मानणारा जो पापी आहे तो काटे आणि दगडांनी भरलेल्या रस्त्याने पायीच
असितपत्र वनात जातो. तो पायीच चालत असतो. त्याला वेदना होत असतात. तर गरुड विचारतो की असिपत्र पावनात जातो. हे पक्षीराज, या मानवी जगात जो कोणी माझ्यासह या श्रवण देवतांची पूजा करतात, 11 ब्राह्मण आणि 12वे विवाहित ब्राह्मण जोडप्याला शुभ आणि पवित्र भोजन देऊन मला प्रसन्न करण्यासाठी भक्तिपूर्वक पूजा करावी, अशा मनुष्याला सर्व देवतांच्या कृपेने सुख प्राप्त होते. या उपासनेने मी आणि चित्रगुप्तासह धर्मराजही प्रसन्न होतो आणि त्यांच्या प्रसन्नतेने मानवाला माझ्या विष्णू लोकाची प्राप्ती होते. यमलोक कसे दिसतात? ते कोणते प्राणी राहतात? ते प्रेत तेथे गेल्यावर त्याचे काय होते? असे अनेक प्रश्न विचारले जातात, त्याच्या मनात येत असतात. याचमुळे पाप आणि पुण्याचा हिशोब कसा होतो हे आपण जाणून घेतले आहे. तर फ्रेंड, अशा प्रकारे आपला व्हिडिओ इथे समाप्त होत आहे.